कला लोक बघतायत लोक. वाटोळं केलं तुम्ही माझ्या लेकाचं. देव कधीही माफ करणार नाही तुम्हाला. माझा तळतळाट लागेल तुम्हाला. तुमचे हाल कुत्रा सुद्धा करणार नाही. आणि सगळ्यांसमोर जीव देते मी. सगळ्यांच्या साक्षीने. मी मेले तर एकटी नाही मरणार. तुमच्या गळ्याला फास लावून जाईल. लक्षात ठेवा. अरे काय झालंय? काय होतं? डोकं दुखतंय का? डोकं उठलंय. कशा पायी? कशामुळे नाही, कोणामुळे ते विचार. पुन्हा पायी? आईमुळे. म्हणजे यार मला सारखं सारखं ना तेच आठवत राहतं का. तू नको ना त्या समजायचा विचार करू. मी काय मुद्दाम विचार करतो का त्या सगळ्याचा? का ते सगळे विचार करत बसायला मला आवडतंय? मला पण नाही माहिती यार, सतत माझ्या डोक्यात तेच सगळं सुरू आहे. मग ना मला आईचा खूप राग यायला लागतो सुनीता. यार जेव्हापासून मला समज आली, जेव्हापासून मला कळायला लागलं ना, तेव्हापासून मी हेच बघत आलोय. तिने सतत ताईला त्रास दिलाय, सतत बाबांना टोमणे मारले. आणि त्यानंतर आम्ही काय केलं? प्रत्येक वेळेला तिला माफ केलं. सगळं नॉर्मल आहे तसं तिच्याशी वागत राहील. नाही यार, आता मला नाही जमणार ते सगळं वागायला. सोड ना ते समज. अरे झालं गेलं. नाही 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 जाणार आहे ते माझ्या डोक्यात आता कधीच. अरे पण त्याचा त्रास तुलाच होईल. तोच आहे. बरं आता आई, म्हणजे बघ तुला पटत असेल तर हे समज खरंच करण्याची गरज आहे. म्हणजे माफी मागायची वगैरे. मला तर नकोच आहे. तुला बी नकोच वाटतंय ना? माफी मागितल्यानंतर आईनं आपल्यासोबत राहायला नकोय मला. अरे असं कसं म्हणतोस तू? आई आहेत ते तुझ्या. एक्झॅक्टली. आई आहे ती माझी. तरी मला तिच्याबद्दल काही वाटतच नाहीये सुनीता. नको नको, आपण नको बोलूया या सगळं. मला त्रास होतो. बाबांना वाटतं ना की आईनं आपल्या सोबत राहावं. ठीक आहे, बाबांच्या मनासारखं होतंय एवढं तरी मला समाधान नाही. पिंट्याचा फोन आला होता. काय म्हणाला? तेच जे तू सांगितलंस. पिंट्याला या सगळ्याचं काही फार बरं वाटलं असं मला वाटत नाहीये. बाबांचा हट्ट आहे रे हा. पण मला अजूनही असं वाटतं की त्याला वेगळं राहायचंय. हो पण प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये श्री. पण नवीन घर शोधणं काही फार अवघड नाहीये. अरे घर शोधण्याचा मुद्दा नाहीये, पण आई त्याला असं एकट्याला राहूच देणार नाही. पण म्हणून काय आयुष्यभर त्यांनी मग हे सहन करत राहायचं? श्री आपण पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलतोय असं नाही वाटत आहे का? आय एम सॉरी पण हा ह्यावरचा उपाय आहे असं मला वाटत नाही. उपाय आहे असं नाही म्हणत आहे मी, पण आपण आता तात्पुरतं सोल्युशन काढलंय ना, मग पुढचं पुढे बघू ना. त्यानं काय होणार आहे? हे बघ श्री, तसं तर कशानेच काही होणार नाहीये. तेच तर मी म्हणतोय. हो श्री, मला मान्य आहे तुझं म्हणणं, पण अरे बाबा आणि पिंट्या आईच्या बाबतीत आत्ता जे वागलेत ना, त्याच्यावरनं तिने एवढा तरी बोध नक्कीच घेतला असेल की ती जर परत असं काही वागली ना, तर ती बाबांना आणि पिंट्याला कायमसाठी गमावून बसेल. हो अरे, कारण तिच्या वागण्याबाबतीत बाबांनी काय किंवा पिंट्यांनी काय आजपर्यंत एवढी कठोर पावलं उचललीच नाहीयेत कधी. कसला विचार करतोयस तू? नाही ऍक्च्युली मला तुझंही पटतंय. आईजी मध्ये नव्हती का म्हणाली, ऍक्च्युअली एखाद्या गोष्टीपेक्षा त्या गोष्टीची भीती ही नेहमी जास्त मोठी असते.
तेच तर आहे ना श्री. बाबा आणि पिंट्या जर तिला आज सोडून गेले ना तर ती त्यावर उपाय शोधेल. पण जर ते नाही गेले तर ते जातील का या भीतीनेच ती जरा नीट वागेल, वचक बसेल तिच्यावर. नाही, तुझ्या बाबांना ना तुझ्या आईला कसं हँडल करायचं हे करेक्ट कळलंय. आपण काही इतका खोलवर जाऊन कधी विचार करत नाही ग. पण आता इतकी वर्ष संसार केल्यानंतर तुझ्या बाबांना करेक्ट कळलंय कोणत्या नाड्या कधी आणि किती आवडायच्या. म्हणून तर श्री, कधी कधी ना बाबांचं पटलं नाही ना तरी मी त्यांना सपोर्ट करते. कारण एखादी गोष्ट करण्यामागे त्यांची ना काहीतरी दूरदृष्टी असतेच हे मला माहिती आहे. हे पण आता पिंट्याला समजावलं पाहिजे. तसं समजावलंय मी त्याला. पण मग याचा फार परिणाम झाला असं मला वाटत नाही. पण तसा तो बाबांच्या शब्दाबाहेर नाहीये. हे बघ, उगाच बळजबरीचा रामराम नको. आता हे जर करायचं असेल ना तर ते निदान मनापासून होऊ दे. हॅलो, हा मी निघतोय. हो आलो. हो, एक 20 मिनिटात पोहोचतोय. मार्केटिंगची टीम आली ना? ऑलराईट. हो, मी येतोय. बाय. चला निघायला हवं. तुला बँकेपाशी सोडतो मी. हो भाई, खरं की काय? हो. म्हणजे जान्हवीची आई पिंट्या आणि सुनीताची माफी मागणार? असं काल श्री फोनवर बोलत होता. देवाने बरोबर शिक्षा केली आहे त्यांना. सुखासुखी सुनेला स्वीकारलं असतं तर हा दिवस कशाला बघायला लागला असता सांग. आणि सुनई तशी चांगली लाघवी आहे ग. देव देतो आणि कर्म नेतो ना, ते हे असं. तेच ना, मानाने सुनेला घरात घेतली असती ना तर स्वतःचा अपमान टाळू शकले असतात. जिभेवर ताबा कुठे आहे त्यांचा? हो तेच ना. म्हणजे जीभ सैल सोडून वाटेल तसं बोलायचं. ऐकून कोण घेणार मग? मला तर आनंदच झाला. चांगली अद्दल घडली त्या बाईला. असंच पाहिजे. देवाच्या घरात न्याय आहे. जसं करावं ना तसं भरावं लागतंच. ए, ही बघ आलीच. ये ग सुनीता, चहा घेशील ना? अहो नाही नाही, माझा चहा झाला. मग जेवायलाच बसतेस का? भैया आणि ताई आले? नाही अजून, पण येतीलच इतक्यात. मग त्यांच्या संगतच बसेन म्या. म्या तुम्हाला आई म्हणलं तर चालन? अगं म्हण की आवडेल मला. आणि तसंही काय, श्री तुझा भैया म्हटल्यानंतर ही तुझी आईच झाली की. म्हणजे आमच्या सगळ्यांची मुलगीच आहेस तू. थँक्यू. आहे आता भैया आले ना का मग मी हॉलमध्ये झोपेन. अजिबात चालणार नाही. त्यापेक्षा तू आमच्यापैकी कोणाच्या तरी खोलीत झोप. अहो नाही नाही, कशाला माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास. म्या झोपेन की हॉलमध्ये. नाहीतर सोफा किंवा कार्पेट आहेच की, ते चालेल मला. नाही नको, तू माझ्या खोलीत ये. अहो पण ठरलं आता. तू तुझं सगळं सामान घे आणि माझ्या खोलीत ये राहायला. जेवढे दिवस असतील तेवढे सगळे दिवस. अहो नाही नाही, झालंच आता. काय फार दिस नाही म्या. म्या आलेच. म्हणजे मी जे काही ऐकलं ते बरोबर होतं. असंच दिसतंय. हो वकील साहेब, स्टॅम्प पेपर्स मिळाले. हो, आत्ताच तुमचा माणूस येऊन देऊन गेला. नाही, बाबा जरा वॉकसाठी बाहेर गेले. ते आले की त्यांच्याशी बोलतो ना मी. नाही, मला वाटतंय की त्यांनी काही अटी लिहून ठेवलेल्याच आहेत. हो हो हो, चालेल चालेल चालेल. थँक्यू सो मच. या.
जेवायला वाढू का? नको. का? आता जेवायला नको म्हणायला काय झालंय? अरे एवढं सगळं करून ठेवलंयस तू, जेवायचं नव्हतं तर ते करायचं कशाला? जहागीर काय उतू चाललीये का? हे बघ, खाऊन माजावं, टाकून माजू नये. काय रे, अरे जेवायला का नको म्हणतोयस तू? मी जेवायला नको म्हणत नाही. तू वाढू का विचारलंस त्यावर मी नको म्हणालो. का? कारण मला तुझ्या हातचं काहीच नको. का मला काही रोगबीक झालाय की काय? आई प्लीज, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. क्या? अरे आई आहे मी तुझी. तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? हे बघ आई, पहिली गोष्ट म्हणजे मला सगळं माझ्या हाताने करता येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सगळं कळतं. त्यामुळे माझ्या आयुष्यात मला तुझी लुडबुड नको आहे. अरे आई प्लीज, मला तुझ्याशी बोलायचं नाही. एकतर माझ्या मनात एवढं साचलंय ना, ते जर मी बोलायला गेलो तर तुला त्रास होईल. त्यापेक्षा आपण गप्प राहूया. तू माझ्या मार्गात येऊ नकोस, मी तुझ्या मार्गात येणार नाही. त्यातच भलं आहे तुझंही आणि माझंही. ए बाळा, अरे असं नको करूस तू. अरे आई आहे मी तुझी. मी हात जोडते वाटल्यास तुझ्या समोर. तुझं बोलणं लागतंय रे बाळा मला. एवढ्या डागण्या नको रे देऊस. तुझ्या वागण्याचा किती त्रास होतोय याची कल्पना आहे तुला? अगं, तुझ्या वागण्याचा आम्हाला किती त्रास होतो ह्याची जाणीव नाहीये का तुला? तू तेवढा माणूस, तुझं ते मन, आणि आम्ही का दगड आहोत? तुला जसं वागायचं तसं तू आमच्या सोबत वागणार, पण आम्ही मात्र तुझ्याशी चांगलंच वागत राहायचं. हा कुठला न्याय? बास झाला आता, कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. हे सगळं बाबा म्हणतायत म्हणून, नाहीतर मला तुझ्या बरोबर एक मिनिट सुद्धा राहण्याची इच्छा नाहीये. हे पिंट्या, अरे काय बोलतोयस तू? अरे कुठल्या जन्माचं पाप म्हणून ही असली शिक्षा देतोयस तू मला? अगं, इतर कुठल्या जन्माची कशाला? जे आहे ना ते सगळं याच जन्माचं आहे. अरे असं केलंय तरी काय मी? मला नको विचारूस, तुझ्या मनाला विचार. पण म्हणजे तू आईंच्या खोलीत तुझं सामान शिफ्टही केलंस? वय म्हणजे तुम्ही येईपतुरी येळ होता ना माझ्याकडं तर. अगं मी गेलो असतो हॉलमध्ये. नाही नाही हं भैया, आता तुम्ही ताई सांगत असायला पाहिजे. हो, बाईला नवऱ्याचाच आधार असतो ना, बाकी कोणाचा बी नाही. हो मान्य आहे, पण इतकं काही नाही ग. ठीक आहे, काही दिवसांचाच प्रश्न होता की नाही? अहो झालंच की, आता किती दिवस राहायचंय असं? तेही आहेच. ए, मला फोन आला. हा मेहता, बोला. काय तुम्ही एकदा तुमच्या भावासंगत बोलून बघा ना. कशाबद्दल? अहो डोक्यात लई राग घालून घेतली त्यानं. आईबद्दल ना? नाहीतर काय, सारखं आपलं मनात तेच तेच, दुसरं काय सुचत बी नाही त्याला. फार मनाला लावून घेतलंय ग त्याने ते. मला नाही वाटत आता तो जिंदगीत कधी आईला माफ करल. असं नाही होणार. आई आलत्या. काय? वय मला बोलल्या रोण्या संगत बोल तू म्हणून. कशाबद्दल? हेच समज नको कशाला पाहिजे. मग मग काय नाही, म्या फक्त बोलले म्या बोलून बघते म्हणून. बोललीस का मग? हा काय बोलणार, आणि ह्यो बाबा ऐकतोय वय माझं. काय एक सांगू का, आता सोडलं पाहिजे ना हे समज. झालं ते झालं, जाऊन दे ना. कसं आहे, किती दिवस हे समज धरून बसायचं? आई आहेत ना शेवटी. जे झालं ते चांगलं झालं नाही की नाही? हा, पर आई आहे ना शेवटी त्याची. आता रोण्या डोक्यात हेच घेऊन बसला तर त्रास होईल ना त्याला त्याचा. तो होणार आहेच आता. पण आपण हे माफी बिफीचं समज सोडलं तर?
आता नाही ते शक्य. का? अगं बाबा नाही ऐकणार. तुम्ही बोललात तरी बी. काय आहे ना सुनीता, कधी कधी मोठ्यांचं नाही पटलं ना तरी त्यांचं ऐकण्यातच आपलं हित असतं. ते आहेच हो, पण आता आई मला विचारतील फोन करून तर मग तू सांग. काय सांगू? मी बोलले पण तो ऐकत नाही असं सांग तिला. हो, चिडतील त्या. नाही चिडणार, उलट तिला कळेल काय? जे कळायला हवं ते. काय मला काही समजलं नाही. त्याची गरजही नाही. पण मग आता म्या काय करू? आमच्यावर थोडासा विश्वास ठेव. हो ते आहेच. मग झालं तर. हे बघ, हे जे काही चाललंय ना ते आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी चाललंय एवढं लक्षात ठेव. बरं येऊ मी? लयच उशीर झालाय. हो, खरंच उशीर झालाय. जा झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. आय एम सॉरी. अहो मी रोण्यासंगट बोलले पण तो काय बी ऐकायला मागेना. अहो माझ्याकडनं जेवढं होत होतं तेवढं केलं मी. नाही काय होत आहे. तुम्हाला माहिती आहे ना बाबांपुढं काही चालत नाही कुणाचं. कट केला. आज सकाळी सकाळी कॉलवर जायचो. मग आता काय करणार? आता काय घरी जाईन, जेवण बनवेन, पुन्हा ऑफिस. मी बायका नाही बघत पिंट्या एखादी चांगली. अगं आई टिकू देते का कोणाला? तेही खरंच आहे म्हणा. चांगलं वेगळं होत होतं. बाबांनी पण ना मध्येच हे काहीतरी काढलं. पिंट्या, तसं वेगळं नाही होता येणार रे तुला. मान्य आहे ताई, पण मला माहितीये तुला खूप मनस्ताप होतोय, तुला खूप त्रास होतोय याचा. हो ताई, मान्य आहे मला, पण होतोय तो मला माहितीये. आणि प्रॉब्लेम काय होतो माहितीये, सगळं उफावून आठवत राहत असत. माहितीये ना तुझ्याशी कशी वागली. हो पिंट्या, पण ह्या गोष्टी जर आपण मनात धरून ठेवल्या तर याचा आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होईल. काय करायचं मी तूच सांग. माफ करायचं. नाही, ते शक्य नाही. अशक्य काहीच नसतं पिंट्या. हे बघ ताईडा, तिच्याशी चांगलं वागणं मला जमणार नाही. हे बघ पिंट्या, तिला माफ करायचं म्हणजे तिच्याशी तू चांगला वाग असं म्हणणंच नाहीये माझं. मग हे बघ, तुझ्या मनात राग आहे मला मान्य आहे, पण तू ना मनातल्या मनात तिला माफ करून टाक. म्हणजे सतत स्वतःला सांगत राहा की ती अशीच आहे आणि मी तिला माफ केलंय. म्हणजे ना हळूहळू तुझं मन स्वीकारेल तिला आणि तुलाच त्रास कमी होईल त्याचा. तुला वाटतं तसं? माझा अनुभव आहे तसा. आपण एकदा माफ केलं ना की मग त्रास कमी होतो. आणि सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात ना पिंटे. तसं असतं ना ताईडा, तर हिच्या पुढे जन्मच घेतला नसता. पण आता घेतलायस ना जन्म, मग मुलगा म्हणून ती जशी आहे तशी तिला स्वीकार. म्हणजे पुन्हा काड्या करायला ती मूक होईल. आता ती तसं करायला नाही धजावणार पिंट्या. अशावरून शहाणी असेल ना तर ती तुमच्या वागण्यावरून धडा घेईल आणि हे असं वागून चालणार नाही हे कळेल तिला. पिंट्या, कितीही काहीही झालं ना तरी ती तुमच्या दोघांशिवाय नाही राहू शकत. आणि आता तिला हे चांगलंच कळलेलं आहे की तुमच्याशी जुळवून घेण्याची तिची ही शेवटची संधी आहे. तुला खरंच असं वाटतं ताई? ती वरमली आहे ना, मग बाबा तिला ताब्यात ठेवतील आता. हे बघ पिंट्या, तुम्ही जर तिला सोडून गेलात ना तर मग ती तिचं सैतानी डोकं वर काढेल आणि ह्यानं त्या प्रकारे तुम्हाला त्रास देत राहील. मला असं वाटतं जी चूक तिने केली ती आपण नको करायला. कुठली? आईने जर सुनीताला मानाने स्वीकारलं असतं ना तर तिच्यावर अशी माफी मागण्याची वेळच आली नसती.
मला असं वाटतं की आता आई नरमली आहे ना, मग उगाच हे ताणून तिला शिर्डीला नको आणायला आपण. अरे म्हणजे तुम्ही घर सोडलं तरी तुम्हाला तिला नाही सोडता येणार. त्यापेक्षा मग आता ती दबलेली असताना तिला स्वीकारलं ना, तर ती तशी दबून राहील तुमच्या बरोबर. पटतंय का तुला? बरोबर आहे तुझं. पिंट्या, आणि तू ना ह्या सगळ्याकडे एवढं सिरियसली नको बघू. अरे एवढं काहीच झालेलं नाहीये. आपल्या आईचा स्वभावच आहे तसा. घटक्यात ती अशी असते तर घटक्यात तशी असते. अरे हे सगळं ना खूप फनी आहे. तू तू हे सगळं एन्जॉय करायला शिक. हो, पण तर आहेच ती. तेच तर. बरं चल निघू मी. सावकाश जा. आईला तू सावकाश जा. निघू. बाय. बाय.